नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा सुरू या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासमोर घेऊन येत आहे। तर ती म्हणजे आपण जो लढा दिलेला आहे 2-3 दिवसापूर्वी लढा आणि जो आपण संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचं फलित म्हणजेच MPSCला भाग पाडणे ही त्यांनी बैठक घेऊन जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कारण MPSC सहजासहजी एवढे लवकर निर्णय आणि एवढे इम्पॉर्टंट निर्णय लवकर घेत नसते। त्यामुळे बघा आपल्याला पहिलं यश मिळालेलं आहे, अजून यश आपलं भरपूर बाकी आहे। परंतु एक संभ्रमाची परिस्थितीमध्ये आत्ता इन्स्टंट जी आहे त्यामध्ये आपल्याला एक दिलासा मिळालेला आहे। बघा आज रोजी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल। बघा राज्यसेवा जी होती ती 25 ऑगस्टची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। म्हणजे ही एक आपल्यासाठी म्हणावी लागेल ती एक चांगली गोष्ट पण आहे आणि काहींच्या बाबतीत ही चांगली गोष्ट पण नसणार। परंतु एक चांगली गोष्ट आहे की या कृषीची जी जागा होती ते कृषी सेवेची जागा त्यात समाविष्ट नसल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ वाढणार होता तो आता व्यवस्थित लागेल आणि जे जे डिग्रीवाले असतील किंवा कृषीसाठी पात्र असतील ते पात्र विद्यार्थी किंवा जे उमेदवार आहेत ते आता कृषीला पात्र होतील। त्यामुळे आता भरपूर लोकांना अजून चान्स मिळेल याच्यात सिस्टीममध्ये येण्याचा। तर MPSCला हे खरोखर विद्यार्थ्यांनी भाग पाडलेला आहे निर्णय घ्यायला आणि असेच अजून भरपूर निर्णय घ्यायचे बाकी आहेत। त्यामुळे आपला संघर्ष आणि आपला लढा आणि मेन म्हणजे आपला अभ्यासावरचा फोकस दूर होऊ नये ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे। आता सगळे विषय सोडा आणि अभ्यासाचे अजून नियोजन डबल सुरू करा, कारण की परीक्षा ही आता पुढे डिक्लेअर करण्यात येईल, ती जाहीर झाली नाही, ती जाहीर करण्यात येईल लवकरात लवकर। तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बेनिफिट मिळणार आहे। तर सगळ्यांनी अभ्यास करा आणि अभ्यासावर व्यवस्थित फोकस करा, रिव्हिजन जास्तीत जास्त करा आणि क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व करा आणि करंटचे पण घडामोडी बघा। त्याचप्रमाणे आता MPSCचा जास्त लोड घेऊ नका, ती काय निर्णय घेईल आता घेईल तेव्हा घेईल, कारण की आपला अभ्यास जो आहे तो आपण टार्गेट ठेवलेला होता 25 ऑगस्ट। तर अजून गुड न्यूज आहे की ती पुढं ढकलल्यामुळे जास्त पण ढकलू नये, मग अभ्यासाचा आपला मूड ऑफ होऊन जातो। तर त्यामुळे सगळ्यांना एकच शुभेच्छा आहे की सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि फोकस आपला मेन फोकस आहे स्टडीपासून दूर जाऊ देऊ नका। हे आयोग निर्णय घेत राहील आणि आपल्या फेवरमध्ये असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।